सामन्याला सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल शिवाजी आणि शिवाजीच्या जोडीला तानाजी. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज चेतन यांच्या हातामध्ये बॉल चे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. खास करून या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं डॉक्टर प्रमोद भोईर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. सामन्याला सुरुवात होईल. जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावे आणि त्यांच्या विरुद्ध साई गोलंदाज तयार आहेत. दोन चेंडू अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाले. तिसरा बॉल इथे फटका चांगला आहे. जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावे संघाचा अकाउंट ओपन चौकार. चेतनचा बॉल पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत घेतलेली एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ते आता 5 या धावफलकावर. टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय सरळगाव टीमने. धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावसंख्या 5 ऑन द बोर्ड. 5 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळेल. क्वालिफायरचा हा सामना आहे. जो संघ जिंकेल बक्षीस पात्र फेरीत तर दाखल, परंतु सेमीफायनल मध्ये कोण जाणार ते पाहायचं. 5 ओव्हर झाल्यानंतर लगेचच टॉस होईल. ओम साई कलम खांडे आणि त्यांच्या विरुद्ध शिवळेश्वर शिवळे. राखलेला बॉल बाकफुटला गेले. फटका चांगला सजवलाय. चेंडू आता सीमा रेषेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षक करतील पाठलाग. चेंडू सीमा पार येतोय. चौकार. तानाजीच्या बॅटमधून 4. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळतो. पंचांचा मात्र अभांतरचा इशारा. मुरबाड तालुक्यातील सुप्रसिद्ध समालोचक सुनील शेळके सर यांच्याकडून खास करून या संपूर्ण क्रीडा स्पर्धेसाठी आणि स्पेशली जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावे टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचंही भगवा चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर आता चेतन. चेतनचा बॉल तिथे एष्टी रक्षण उल्हास यांच्याकडून थोडस असाधारण पाहायला मिळालं. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. पहिलं षटक मैदानामध्ये आपण पाहिलं. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलकावर धावसंख्या विदाउट लॉस 10 ऑन द बोर्ड. टीम जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावे संधी डीजेला.
धावफलकावर धावसंख्या 10 ऑन द बोर्ड, 10 धावा त्या मात्र पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. विशाल जाधव आलेत आता दुसऱ्या षटकामध्ये. या स्पर्धेमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी विशाल जाधव या खेळाडूची राहिली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर तयार. धावफलकावर धावसंख्या 10 ऑन द बोर्ड. 5 षटकांची लढत पाहायला मिळेल. सेमी फायनल यानंतर पहिली इन ॲक्शन मध्ये ओम साई कलम खांडे आणि त्यांच्या विपक्ष शिवळेश्वर शिवळे हा सामना देखील रंगताना पाहायला मिळेल. गोलंदाज विशाल जाधव यांना आपण पाहतायत गोलंदाजी करत असताना. शिवाजी आहेत स्ट्रायकर इनवर. पहिलाच बॉल बिग हिट केला. डिफाइन लेग मध्ये फटका दमदार आहे. हवाई सफर शिवाजी यांच्या पाठमधून आलाय सिक्सर. चांगलं क्षेत्ररक्षण राहिले. चेतनचं एक सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 17 या धावफलकावर. 17 रन ऑन द बोर्ड, 17 धावा. कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचंय आपल्याला. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत विशाल जाधव. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर राहिला. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल फटका सुंदर आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय आणि चेंडू जाईल आता सीमा पार. अजून एक चौकार पाहायला मिळेल. 4 धावा. चौकार येईल. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 धावा. जयदादा धस प्रसिद्ध उद्योग खूप बॉलवर पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल आता 22 या धावफलकावर. विदाउट लॉस 22, 22 धावा. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना जी मात्र पाहायला मी ते स्ट्रायकर इनवर बॅटर शिवाजी आहेत. त्यांची फलंदाजी. गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत विशाल जाधव. स्ट्रायकर इनवर शिवाजी. विकेट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे खूप मोठं अपील. पंचांचा नकार. षटकाची होईल समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त. जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावे. विदाउट लॉस 22 ऑन द बोर्ड. संधी डीजेला. मैदानाच्या आतमध्ये जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावे टीमची चेतन यांना आमंत्रित केलं गोलंदाजीसाठी. त्यांची गोलंदाजी कशा प्रकारे होते ते पाहायचंय आपल्याला. 2 षटकांमध्ये 22. खूप सुंदर सुरुवात. कोणत्याही प्रकारची विकेट नाही आहेत. दोन्ही फलंदाज आता मैदानामध्ये सेट झालेत. या 2 षटकांमध्ये त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचंय. 22 ऑन द बोर्ड, 22 धावा ज्या मात्र धावफलकावर. निर्धारित 5 षटकांची लढत. कमीत कमी क्रीडा स्पर्धेमध्ये आपण क्वालिफायर, सेमीफायनल या मॅचेस 5 षटकांच्या पाहतो. गोलंदाज तयार आहेत.
गोलंदाज तयार. चेतन. चेतनचा बॉल पंचांकडे खूप मोठं अपील. विकेट. तानाजी बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावेला. फलंदाज बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत दाखल होताना पाहायला मिळतील. 3 षटक झाल्यानंतर रिपोर्टिंग करायचं ओम साई कलम खांडे आणि त्यांच्या विरुद्ध शिवळेश्वर शिवळे. पहिली सेमी फायनल. मुरबाड संघ एकमेकांच्या समोर तयार आहेत. निर्णायक षटक त्याची सुरुवात अतिशय सुंदर होताना पाहायला मिळाली. विकेट प्राप्त करत असताना पाहायला मिळाले ते गोलंदाज चेतन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आहे. धावपलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय 22. 22 धावा ज्या मात्र धावपलकावर आहेत. कामगिरी कशा प्रकारे केली जाईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल विकेट. डीप मिड विकेटला प्रशांत शेळकेचं आक्रमण आलाय. सिक्सर. योगेश दादा दळवे यांच्या वतीनं फांडऱ्याचं कॅश प्राइज आहे लगातार 3 षटकारांसाठी. एकतर आला उत्तुंग षटकार. ब्रिलियंट टायमिंग. ताकदवर फटका पाहायला मिळाला. आणि ताकद सातत्यानं आजमावत असतो प्रशांत. त्याच्या पाठमधून हा या धावपलकावर वाढेल जाऊन पोहोचेल ती 28 या धावपलकावर. पहिला बॉल ज्यावर विकेट. दुसरा बॉल त्यावर आलेला षटकार. खास करून क्षितिज कंठेची किती कमी संघाला भासते ते देखील पाहायचं आपल्याला. चेतन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. चेतन लाटे. प्रशांत सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. नावात जरी शांत असेल परंतु मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्याचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं प्रशांत कडून. चेतन. चेतनचा बॉल लाईन लेन तिथे पाहावी लागेल. चांगला चेंडू हाताळला. व्हेरी गुड बॉल. कमालीचा चेंडू. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. वेल बोल्ड. चांगला चेंडू इथे टाकत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली आहे. काय निर्णय येतो ते पंचांचा पाहायचंय. तिसऱ्या पंचांचा. इट्स फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल राहिलाय इथे गोलंदाज चेतनचा. 28 धावा धावपलकावर. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहताय तिसरं 31वं पर्व. भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा. गोलंदाज तयार. चेतन. चेतनचा बॉल टॉपेज लागलाय तिथे. उल्हास. रिले कॅच. चांगला झेल इथे पकडला. फलंदाज बाद. विकेट.
चेतन गोलंदाजी ट्रॅकवर, स्ट्रायकर इनवर मोहन. रिपोर्टिंग करा दोन्ही टीम, ओम साई कलम खांडे आणि शिवळेश्वर शिवळे. गोलंदाज तयार आहेत. चेतन गोलंदाजी करण्यासाठी, स्ट्रायकर इनवर फलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतायत मोहनला. टॉप एज, पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्रक्षम भरपूर चांगलं राहिलं. एक सिंगल या बॉलवर एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल आता 29. 2 बाद 29 धावा. चांगली गोलंदाजी, अचूकता, सातत्यपूर्ण कामगिरी करताना जो मात्र पाहायला मिळतोय चेतन लाटे प्रभावित करतो. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजीमध्ये देखील त्याचं नाव घेतलं जाईल. ज्या प्रकारची गोलंदाजी तो सध्याच्या घडीला करतोय चेतन. स्ट्रायकर इनवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील शिवाजी. धावफलकावर धावसंख्या 29. गोलंदाज तयार. चेतन, चेतनचा बॉल, चांगला फटका. शिवाजी यांच्या पाठमधून चेंडू ती फायनलला सीमा पार येतोय. चौकार, 4 रन. 33 धावा धावफलकावर. 3 षटकांचा खेळ समाप्त. ऑफिशियली सेकंड कॉल ओमसाई कलम खांडे आणि टीम शिवळेसाठी. तिसरा कॉल जर दोन्ही टीमला दिला तर 4 षटकांचा सामना राहील. आणि एखादा कॅप्टन जर आला आणि दुसरा आला नाही तर त्या संघाला टॉस विन दिला जाईल. 5 षटकांपर्यंत तुमच्याकडे टाइम आहे. हे सर्वात महत्वाचं ओम साई कलम खांडे आणि शिवळेश्वर शिवळे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती. 33 धावा. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आत संधी देव्यात डीजे देवा. धन्नू 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 बाद 33 धावा धावफलकावर. मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय साई स्पोर्ट सरळगाव त्यांच्या विपक्ष जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नाव आहे. जो संघ जिंकेल तो सेमीमध्ये प्रवेश करेल आणि सेमीमध्ये प्रवेश झाल्यानंतर जे भवानी खाटेकर या टीम बरोबर सेमी फायनल खेळताना पाहायला मिळेल. पराग आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. पराग, पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. टॉप एज, उल्हास डाऊन द बॉल, चांगला झेल पकडलाय. परागला मिळते सफलता. फलंदाज मोहन बाद.
बॅटनं फटका खेळायचा. चांगला चेंडू इथे हाताळला. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉलिंग. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करत असताना सरळगाव संघ 5 षटकांची लढत आपण पाहतायत मैदानामध्ये. मुरबाड ग्रामीण विभाग ज्यामध्ये 5 क्रमांक आहेत. जो संघ पराभूत होईल तो 5व्या क्रमांकावर आणि जो जिंकेल त्याला संधी आहे पहिला, दुसरा, तिसरा किंवा चौथा येण्याची. विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर. कॅच ड्रॉप. एक सिंगल या बॉलवर येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. पोहोचेल आता 34 या धावसंख्येवर. शिवाजी यांचा खेळ फार महत्वाचा राहील. भरपूर चांगलं क्रिकेट आतापर्यंत शिवाजीने खेळलंय, परंतु दुसऱ्या फलंदाजाने त्याला साथ दिलेली नाहीये. दिवसा आपण पाहिलं या मैदानावर 70, 75, 80 धावा बनलेल्या आहेत. इथे कामगिरी कशा प्रकारे होईल ते पाहायचंय आपल्याला. धापलकावर धावसंख्या 3 बाद 34. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतोय परागला. स्ट्रायकर एनवर बॅटर आहेत शिवाजी. त्यांची कामगिरी कशी होते ते पाहायचंय आपल्याला. परागचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवे. डाऊन दी बॉल फिल्डर. 1 मोर विकेट डाऊन. शिवाजीचा खेळ समाप्त. फलंदाज बाद. मैदानामध्ये दाखल होतील जे बिराडे मैदानामध्ये दाखल होत आहेत. अचूकता पाहायला मिळाली. गोलंदाज यांचं कौतुक व्हायला पाहिजे परागचं. या अगोदर ज्या फलंदाज होते त्यांना शॉर्ट ऑफ लेन इथे शिवाजीसाठी थोडासा पुढे ठेवला आणि चांगला कॅच पकडला क्षेत्ररक्षकाने देखील. जय आलेत न्यू बॅटर. परागचा बॉलर पाटणं फटका चांगला डीप मिड विकेटला. जय आलाय मैदानाच्या आत आणि त्याने ठोकला हा षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल आता 40 ऑन द बोर्ड. 40 धावा. चांगला फटका जय यांच्या पाठमधून पाहायला मिळाला. 3 संघ ऑलरेडी सेमीत आहेत. चौथा कोणता ते पाहायचं आणि या मुरबाड ग्रामीण विभागाचा चॅम्पियन कोण ते आपल्याला पाहायचं. यानंतर सेमी 1 मैदानामध्ये इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल शिवळेश्वर. शिवळे त्यांना फाईट करेल ओमसाई कलम खांडे. पुन्हा एकदा बिग हिट. उंच बॉल गेला. दूरवरती राहिला साई घोडे. एक धाव. दुसरीचा प्रयत्न आणि चेंडू सीमा पार येतोय. याही बॉलवर चौकार. 4 रन. याला म्हणतात डीजे ऑपरेटिंग. शेवटचे आता 6 चेंडू शिल्लक आहेत. 44 धावा धावपलकावर. शिवळे टीमचा कॅप्टन. शिवळे टीम कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा. शिवळे टीम कॅप्टन आणि ओमसाई कलम खांडे टीम कॅप्टन.
5 षटकं होतपर्यंत जर दोन्ही टीमचे कॅप्टन आले नाही तर सामना 4 षटकांचा होईल आणि एक कॅप्टन आला तर त्या कॅप्टनला विन दिलं जाईल टॉस. खूप मोठे निर्णय या क्रीडा स्पर्धेतून घेतलेले आहेत. वेळेत जर संघ आले नाही दोन्ही पण तर दोन्ही संघ बाद केले जातील. वेळेत चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळाला. ज्ञानेश्वर ऑन स्ट्राईक, साई गोलंदाजी ट्रॅकवर तयार. इथे टाकलेला बॉल एस्टनवर आदळेल, विकेट. ज्ञानेश्वर बॅक टू द पवेलियन. अजून एक धक्का. आपल्या धाव संख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 44 आहेत. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहेत. 4 बॉल फार इम्पॉर्टंट राहतील या मॅच मध्ये. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले दीपू. 44 धावा आहेत. 4 बॉल शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये कमीत कमी 10 ते 12 गोळा करण्याचा प्रयत्न असेल तो टीम जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावेचा. साई घुडे गोलंदाजी ट्रॅकवर तयार. फुल टॉस, दीपूचं आक्रमण, डाऊन दी बॉल. विशाल जाधव, चूक होत नाहीये. अजून एक धक्का दिलाय साई गुडेने. फलंदाज बाद. सध्याच्या घडीला आपण पाहतायत इथे टाकलेला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे साई येतील. चांगलं क्षेत्ररक्षण राहिले. एक धाव. संघाची धावसंख्या 45. 45, लॉस ऑफ 6. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. साई, साईचा बॉल. अजून एक लाजबाब, अजून एक विकेट प्राप्त करत असताना साई गुडे. फलंदाज बाद. वर गोलंदाज तयार आहेत. शेवटचा बॉल. इनक्रिक लाईव्हचे मॅनेजर आज वेगळ्या रंगात पाहायला मिळत आहेत. आज पगाराचा दिवस आहे त्यांचा. गोविंद कामत. गोलंदाज तयार होतील आता. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत साईला गोलंदाजी करत असताना साई गुडे. महत्वाचा बॉल टाकण्यासाठी तो तयार आहे. इथे टाकलेला बॉल, फटका चांगला आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौका. 4 रन.
पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 49, विजयासाठी 50 धावांचं लक्ष्य. टीम साई स्पोर्ट सरळगावला सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी. चला टॉस साठी चला शिवळे टीमचा कॅप्टन आणि त्यांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळेल ओम साई कलमकांडे. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस का बॉस या कक्षात. तिथे टॉस आपण लगेचच करणार आहोत. मी डॉक्टर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक या मॅचची केली जाईल. पहिली सेमी फायनल जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे टॉस केला जातोय. 5 षटकांची लढत असेल याची दोन्ही टीमने नोंद घ्या. 5 ओव्हर गेम. टॉस टॉस झाला आणि टॉस जिंकला शिवळे टीमने. निर्णय 5 मिनिटांमध्ये येईल. फक्त षटक एक षटक होण्याच्या अगोदर निर्णय येऊ द्या उदय. ओके डीजे. मॅच यानंतरची सेमी 1 जशी सुरुवात होईल जय भवानी खाटेकरने लगेच रिपोर्टिंग करायचंय. डॉक्टर प्रमोदजी भोईर सर यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर जो मात्र केला जातोय. डॉक्टर प्रवीण भोईर सर यांचा विशेष सन्मान मी प्रमोदजी भोईर सर यांचा विशेष सन्मान मी रवींद्रजी गडगे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान जो मात्र आपण करणार आहोत. मान्यवरांचं विशेष आभार. या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपण भगवा चषकामध्ये उपस्थित राहिलात. आपला विशेष सन्मान जो मात्र केला जातो. विशेष सन्मान केला जातोय डॉक्टर साहेबांचा मनापासून आभार. ऑनगोईंग मॅच भरपूर मोठं बॅटल पाहायला मिळेल. आता हळूहळू गर्दी व्हायला देखील सुरुवात झाली. त्यानंतर बांगर सरांचा देखील विशेष सन्मान आपण व्यासपीठावर जो मात्र करणार आहोत. खास करून इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील त्यांचा विशेष सन्मान जो मात्र व्यासपीठावर केला जातोय. मी कमलाकर गीते यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान जो मात्र आपण करणार आहोत. अतिशय दर्जेदार खेळाडू आहेत आणि त्यांचा हा विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेसाठी मोलाचं योगदान त्यांचं नेहमीच लाभत असतं. त्यांचा हा विशेष सन्मान जो मात्र केला जातो. मान्यवरांचं मनापासून आभार. अमूल्य वेळ या क्रीडा स्पर्धेसाठी देत आहेत त्याबद्दल हा विशेष सन्मान जो मात्र केला जातो. मान्यवरांचं मनापासून आभार. जाऊया मैदानाच्या आत आणि जिथे होईल आता सामन्याला सुरुवात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत
साई घुडे आणि त्यांच्या जोडीला पराग घुडे ही जोडी. आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत जय बिराडे. 50 धावांचं लक्ष, 50 धावांचा पाठलाग मैदानामध्ये कशा प्रकारे होईल ते पाहायचं आपल्याला. निर्णायक लढत आहे, जो संघ जिंकेल तो जयभवानी खाटेकर या टीम बरोबर सेमीफायनल 2 खेळताना पाहायला मिळेल. योग्य वेळेमध्ये सर्व संघ उपस्थित होत आहेत. सर्व संघांचं आपण विशेष कौतुक या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. टॉस जिंकला शिवळेने, काय निर्णय? शिवळे टीम टॉस जिंकला, निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला आहे. विकी पवार संपर्क साधा, जाव्या मैदानाच्या आत. आणि जिथे आपल्याला पाहायचा आहे महत्वाचा सामना, चौथा सेमीफायनल मध्ये जाणारा संघ कोणता? खूप चर्चा आहे मॅनेजरची. साई आहेत सध्याच्या घडीला स्ट्रायकर, एंडवर नॉन स्ट्रायकर, एंडवर पराग आहेत. गोलंदाजी मार्कवर जय. सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल. शेवटचा दिवस आहे या क्रीडा स्पर्धेचा, 31व पर्व. जे मात्र आपण पाहतोय महत्वाची लढत मैदानाच्या आत. जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नाव आहेत त्यांना फाईट करत असताना टीम साई स्पोर्ट सरळगाव. सामना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. जय. पहिलाच बॉल लेंथ इथे खराब आहे. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल. सो मात्र पाहायला मिळेल पहिलाच बॉल व्हाईट, अवांतर. संघाचा अकाउंट ओपन होईल. कोणतंही कारण असेल त्यासाठी तुम्ही एक DRS घेऊ शकता ज्यावेळेस तुम्हाला शंका असेल. आणि एकदा जर तो सक्सेसफुल झाला, तुम्ही किती वेळा घेऊ शकता. अनसक्सेस झाला तर तुम्हाला तो परत घेता येणार नाही, हे सर्वात महत्वाचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर जय, स्ट्रायकर एंडवर साई घुडे. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, असमतोल उछाल पाहायला मिळाली. बॉल पडल्यानंतर नक्की खाली राहताना पाहायला मिळाला. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल, वॉट बॉल, ड्रीम चेंडू जैसा. फलंदाज बाद होईल. चांगला यष्टीरक्षण शिवाजीकडून, चांगला झेल. फलंदाज बाद. पहिला धक्का साई स्पोर्ट सरळगाव. एक बाद एक बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. आता अक्षय एक मोठी विकेट प्राप्त केली साई घोडेची, सर्वात मोठा खेळाडू. गोलंदाज तयार आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत सध्याच्या घडीला जयची गोलंदाजी फार महत्वाची या मॅच मध्ये. स्ट्रायकर इनवर अक्षय.
बॅक टू बॉल फटका चांगला सज ओ क्षेत्ररक्षण तिथे खराब आहेत, परंतु दीपू आलाय बॉलवर चांगलं क्षेत्ररक्षण. दीपूने 2 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. या प्रकारचं क्षेत्ररक्षण फार महत्वाचं आहे. जे नाराज आहेत क्षेत्ररक्षक डी के ज्ञानेश्वर, कारण एक धाव इम्पॉर्टंट आहे. इथे पराभव तुम्हाला 5व्या क्रमांकावर समाधान मानायला लागणार आहे आणि इथे विजय तुम्ही नोंदवला तर खास करून पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या क्रमांकाचा चान्स तुम्हाला निर्माण होईल. त्यामुळे हा सामना फार महत्वाचा आहे. धावफलकावर धावसंख्या 3, 50 धावांचं लक्ष. गोलंदाज तयार आहेत. जय गोलंदाजी मार्कवर. राखलेला बॉल बाकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला होतीये जय कडून. प्रभावित करणारी गोलंदाजी, अचूकता त्यांच्या गोलंदाजी, सातत्य पूर्ण कामगिरी त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा, अचूक लाईन लेंथ ही त्यांची वैशिष्ट्ये राहिलीत. ही चांगली गोलंदाजी करतो. राखलेला बॉल लाईन लेंथ इथे पाहावी लागेल. इथे मात्र पंचांचा अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, पोहोचेल ते आता 4 या धावसंख्येवर. थोड्याच वेळामध्ये नवनिर्वाचित नगरसेवक कुळगाव बदलापूर नगरपालिका माननीय श्री प्रथमेश दादा भगत यांचंही भगवा चषकामध्ये शुभागमन होताना पाहायला मिळेल. त्यांचंही या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. इथे टाकलेला बॉल वेगात टाकतोय. चांगली गोलंदाजी जय कडून होताना पाहायला मिळतं. प्रभावित करणारी गोलंदाजी, अचूकता. पॉवर प्ले मध्ये या प्रकारची गोलंदाजी करणं म्हणजे आपल्या संघाला एका चांगल्या सुस्थितीमध्ये नेण्यासारखं. चांगली गोलंदाजी, अचूकता जयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. व्हेरी गुड बॉलिंग. महत्वाचं षटक मैदानाच्या आतमध्ये तो हाताळत असताना स्ट्राईक रेनवर अक्षय. इथे टाकलेला बॉल बिगिट केलाय. चेंडू उंच हवेत. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल, 1च्या जास्त काहीच मिळणार नाही. पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त. धावफलकावर धावसंख्या 5, 24 बॉल 45 धावांचं समीकरण. साई स्पोर्ट सरळगावला विजयासाठी डीजे. समीकरण. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचंय. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये. दीपो आलेत षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचंय आपल्याला. मॅच 1 मिनिट थांबवा. मान्यवरांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं. नवनिर्वाचित नगरसेवक कुळगाव बदलापूर नगरपालिका मान्य श्री प्रथमेश दादा भगत यांचं थोड्याच वेळामध्ये शुभागमन होताना पाहायला मिळतं. मोस्ट वेलकम भगवा चषकामध्ये. मान्यवरांचं शुभागमन होताना पाहायला मिळतं या क्रीडा स्पर्धेमध्ये. ही क्रीडा स्पर्धा भगवा चषक 31व पर्व या क्रीडा स्पर्धेचं. या 31व्या क्रीडा स्पर्धेमध्ये ज्यांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. नवनिर्वाचित नगरसेवक कुळगाव बदलापूर नगरपालिका मान्य श्री प्रथमेश दादा भगत साहेब यांचं शुभागमन होत आहे. मोस्ट वेलकम या क्रीडा स्पर्धेमध्ये. सहर्ष सहर्ष स्वागत आहे. भगवा चषकावर विशेष प्रेम करणारी ही व्यक्तिमत्व सातत्याने या क्रीडा स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित होत आहेत आणि खास करून 31व्या पर्वामध्ये उपस्थित होत आहेत. नवनिर्वाचित नगरसेवक कुळगाव बदलापूर नगरपालिका मान्य श्री प्रथमेश दादा भगत. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्द आयोजित
ही क्रीडा स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेचा हा दिमागदार सोहळा तुम्ही पाहतायत. 10 दिवसीय क्रीडा स्पर्धा, त्या 10 दिवसीय क्रीडा स्पर्धेचा महाअंतिम दिवस जो मात्र पाहायला मिळतो. भरपूर मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी सातत्याने सर्वांचीच राहिली आहे. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्दची ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहतायत प्रथमेश दादा भगत, नवनिर्वाचित नगरसेवक कुळगाव बदलापूर नगरपालिका. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. भगवा चषक 31व पर्व या क्रीडा स्पर्धेचं मान्यवरांचं शुभ आगमन होताना पाहायला मिळतं. सहर्ष स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आत, जिथे आता सामना देखील फार रंगताना पाहायला मिळेल. 24 बॉल 45चा पाठलाग करत असताना पहिला बॉल 24 बॉल आणि 45 धावा हे लक्ष. हो, चांगला बॉल जो मात्र पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 या धावफलकावर. विजयासाठी अजूनही 23 बॉल आणि 44 धावांचं टार्गेट. एखाद्या गोलंदाजाला टार्गेट करावा लागेल. दुसऱ्या बाजूला विकेट, डॉट बॉल फार महत्वाचे आहेत डोंगर नावे टीमसाठी. ही कामगिरी कशा प्रकारे केली जाते. 10 दिवसीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन 31व पर्व भगवा चषक सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्दचं हे दमदार आयोजन. एक अतिशय सुंदर मैदानावर क्रीडा स्पर्धा. इथे पाटणं फटका जो मात्र खेळला, एक सिंगल या बॉलवर येईल. तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. 2 धावा या बॉलवर येताना पाहायला मिळतात. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, लांब पोहोचेल आता 8 या धावफलकावर. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. दीपू याची कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. इथे आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफील्ड. सातत्याने चुका होत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, लांब पोहोचेल ते आता 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. या क्रीडा स्पर्धेचा हा दमदार सोहळा तुम्ही आम्ही पाहतायत व्यासपीठावर. आपण पाहतायत मान्य श्री प्रथमेश दादा भगत, नवनिर्वाचित नगरसेवक कुळगाव बदलापूर नगरपालिका. खास करून या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. इथे बॅटनं फटका खेळला. तिथे एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते आपल्याला पाहायचं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि इथे रन आउटच्या स्वरूपामध्ये विकेट. फलंदाज बाद. अजून एक धक्का. थँक्यू डीजे. शेवटचे बॉल आता मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. ते 19 बॉल आणि विजयासाठी लक्ष असेल 39 धावांचं. पराग आणि त्याच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आता विशाल जाधव अर्थात घट्या. या क्रीडा स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये हा खेळाडू पाहायला मिळतो. भरपूर चांगली फलंदाजी आतापर्यंत 75 धावा त्याने कुटलेल्या आहेत या क्रीडा स्पर्धेमध्ये. तो मैदानामध्ये दाखल झाला. 19 बॉल शिल्लक, 39ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी.
यानंतर बिग फाईट, शेजारील गाव एकमेकांच्या समोर एकाच मैदानावर सराव, परंतु आता एकमेकांच्या समोर सेमीफायनल मध्ये पाहायला मिळेल. शिवळेश्वर शिवळ्याने त्यांना फाईट करेल ओम साई कलम खांडे. यानंतरची लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि यातील विजेता जय भवानी खाटेकर या टीम बरोबर सेमीफायनल 2 खेळताना पाहायला मिळेल. कामगिरी कशी होईल ते पाहायचे. दीपू या षटकामध्ये प्रभावित केलं. पहिला बॉल जिथे सिंगल, त्यानंतर 2 डॉट, 2 1 धाव आणि 1 रन आउट तो मात्र पाहायला मिळाला. 31व पर्व, सुंदर आयोजन, 72 संघांचा सहभाग, 9 पारितोषिक आणि एकूण 9 पारितोषिकांची प्राइस 4,07,000 आणि भरपूर खर्च या क्रीडा स्पर्धेसाठी, म्हणजे एकूण 12 ते 15 लाख रुपये खर्च करत सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्दचं हे दमदार आयोजन 31व्या पर्वात. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय, चेंडू उंच हवेत, क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर, कॅच ड्रॉप, एकही धाव नाहीये या बॉलवर. चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स सरळगाव 2 बाद 11, 18 बॉल 39 ची आवश्यकता. संधी देव्यात डीजे देवाला. विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं केला जातो. मनापासून धन्यवाद. तुमचा अमूल्य वेळ खास करून या क्रीडा स्पर्धेसाठी दिला. भगवा चषकामध्ये आपण आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचा हा विशेष सन्मान केला जातोय. मनापासून आभार, धन्यवाद. इथे टाकलेला बॉल शॉट ऑफ लेंथ, व्हेरी गुड बॉल. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवर धनाजी. पहिला बॉल जिथे विशाल जाधवच्या पाठमधून चौकार आला. विशाल जाधव असा खेळाडू मॅचचं समीकरण चेंज करू शकतो. या स्पर्धेमध्ये षटकार चौकार अतिशय दर्जेदार त्याने खेळण्यात. एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. 16 बॉल 35चं समीकरण. डेड बॉल मृत्यू चेंडू जो मात्र घोषित केला. भगवा चषक सेमीफायनल मध्ये चौथा संघ कोणता प्रवेश करतो ते पाहायचंय आपल्याला. 16 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहतायत धनाजीला पुन्हा एकदा सातत्यानं त्या चुका होत आहेत. एकदा गोलंदाज एकदा फलंदाज, हा दबाव आहे मित्रांनो.
कारण ते प्रत्येकाला जिंकायचं. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. 16 बॉल आणि 35चं समीकरण साई स्पोर्ट सरळगावच्या समोर. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर गोलंदाजी, डॉट बॉल, निर्धाव चेंडू आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने इथे DRS जो मात्र घेतला. खास करून एक पारितोषिक आत्ताच येते, फेअर डिलिव्हरी आहे. चांगली गोलंदाजी, 15 बॉल 35. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळतो विशालचा. एक सिंगल या बॉलवर, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे रन आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. बिग हिट, चेंडू हवेत, तिथे फलंदाज बाद. अप्रतिम संगीत सध्याच्या घडीला प्ले करत असताना डीजे देवा. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. चेतन, 13 बॉल आणि 34 धावा. हे समीकरण, हे चेंडू फार महत्वाचे आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. विशाल बाद होताना पाहायला मिळाले. चेतन आले. दोन्ही फलंदाज डावखुरी आताचे आहेत. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. 13 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता साई स्पोर्ट सरळगावला हा सामना जिंकण्यासाठी. महत्वाचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होतील. दोन सेमी फायनल झाल्यानंतर थोडासा ब्रेक असेल आणि तदनंतर पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल, याची देखील नोंद घ्या. जयदादा धस JD यांच्याकडून खास करून डोंगर नावे टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. बॅकबोन जे मात्र राहिलेले आहेत डोंगर नावा टीमचे. जयदादा धस, 13 बॉल आणि आता 34चं समीकरण. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. महत्वाचं षटक, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये धनाजी या गोलंदाजाची. फक्त 5 धावा आतापर्यंत. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर फक्त 5 धावा. व्हेरी गुड बॉलिंग. 13 बॉल 34चं समीकरण. चला, वेळ वाचवणं देखील फार महत्वाचं राहील. ही सातत्याने सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. मुरबाड ग्रामीण विभागाचे फायनल आपण नाईटला खेळवणार आहोत. मजा येईल त्या मॅचला देखील. 2 सेमी फायनल, एक फायनल ओपन ग्रामीणचे, असे 4 सामने 8 वाजता बरोबर सुरुवात होतील. इथे टाकलेला बॉल, बॅटचेज, इथे आहेत क्षेत्ररक्षक. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का ते पाहायचं आहे. 2 धावा पाहता पाहता होतील कंप्लीट. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल आता 18 या धावसंख्येवर. 3 षटकांचा खेळ समाप्त.
18 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत मैदानामध्ये 12 चेंडू 32ची आवश्यकता संधी डीजेला. आमच्या बरोबर ऑनलाईन व्ह्युअर्स मोठ्या प्रमाणामध्ये जोडलेत. खास करून आसनगाव टीमचा एखादा प्रतिनिधी किंवा अंबरजे टीमचा एखादा प्रतिनिधी ऑनलाईन या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असेल तर बरोबर 8 वाजता आपण रिपोर्टिंग करणं फार गरजेचं राहील. कारण 8 वाजता पहिली सेमी फायनल होईल ओपन ग्रामीणची. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल टीम आसनगाव आणि त्यांना फाईट करेल अंबरजे. आणि दुसरा सेमी फायनलचा सामना बरोबर रात्री 9 वाजता चालू होईल. तो सामना असेल देवगाव टायगर्स त्यांना फाईट करेल अनिकेत 11 बेस्ट ऑफ बोरशेती. हे शेड्यूल तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. वेळेमध्ये सर्व संघांनी उपस्थित राहून आमच्या आयोजक कमिटीला सहकार्य करावं हीच विनंती. गोलंदाज आता तयार होतील गोलंदाजी ट्रॅकवर. प्रसिद्ध उद्योजक सुरेशदादा घुडे यांच्या वतीनं सरळगाव टीमसाठी एक पारितोषिक येतं. हा सामना सरळगाव संघ जिंकत असेल तर सरळगाव टीमचे जेवढे खेळाडू आहेत म्हणजे 11 खेळाडू आहेत त्या 11 खेळाडूंना प्रत्येकी 1,000 असं 11,000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रसिद्ध उद्योजक सरळगावचे सुरेशदादा घुडे यांच्या वतीने पारितोषिक. गोलंदाज तयार होतील गोलंदाजी ट्रॅकवर. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल 32 धावा. उल्हास मोहपे या खेळाडूकडे क्षमता. दुसऱ्या बाजूला चेतन लाटे बिग हिटर. परंतु गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. जय गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावे संघाचा स्ट्रायकर गोलंदाज जय याला आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. प्रवीण खुने भाऊसाहेब यांच्या वतीने एक पारितोषिक येतं. खास करून अजयजी बोष्ट आहेत त्यांच्याकडून पारितोषिक. उल्हास मोहपेचं आक्रमण चेंडू सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. जिंकला तर त्यांच्यासाठी 6 कोंबड्या आणि 1 बोकड हे तितकंच महत्वाचं. म्हणजे जिंकण्यासाठी प्रत्येक जण इथे आलेला आहे. कोण कुणावर हाबीट ठरतोय ते आपल्याला पाहिजे. पहिल्या चेंडूवर आलाय षटकार. मॅचचं समीकरणच चेंज करणारा षटकार होता. शेवटचे 11 बॉल आहेत. 11 बॉलमध्ये विजयासाठी अजूनही 26 धावांची आवश्यकता. प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न करणारे कधीच हरणार नाहीत. आज मैदानामध्ये कामगिरी कोणत्या संघाची अप्रतिम होती ते पाहायचं आपल्याला. प्रत्येक संघाचे अनेक समर्थक या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या भगवा चषक क्रीडा स्पर्धेमध्ये. जय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर इनवर उल्हास. इथे टाकलेला बॉल पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. 11 बॉल आणि आता 25 धावा. 25 बनवल्यात. 25 बनवायच्यात आणि जशा जशा तुम्ही या धावा बनवत जाणार आहेत 25,000चा तुमचा फायदा देखील होत जाणार आहे. हे तितकंच महत्वाचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना जयला पाहतोय.
त्याच्या पहिल्याच बॉलवर षटकार खेळला उल्हासने. नव चैतन्य निर्माण करणारा तो फटका होता. इथे टाकलेला हा चेंडू वेगवान, पंचांकडे खूप मोठं अपील, पंचांचा मात्र नकार. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 10 चेंडू 25 धावा. शेवटचे बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये अजूनही. जर आपण पाहिलं तर 10 आणि 10 बॉलमध्ये 25. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा शपल होत फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी जयकडून. चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर अवांतर. 1 बॉलमध्ये 7 त्याने खरचले होत्या, परंतु 2 निर्धाव चेंडू टाकल्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये त्याचं कमबॅक होताना पाहायला मिळतं. 9 बॉल 25चं समीकरण. गोलंदाज तयार आहेत. 9 बॉल 25चं समीकरण. इथे टाकलेला बॉल वेगात टाकलाय, उंची भरपूर आहे, तेच पंचांनी सांगितलं. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कॉलिंग खराब आणि उल्हास मोहपेची विकेट की इथे चेतनची विकेट ते पाहायचं. फलंदाज बाद. तिसऱ्या पंचांवर आता खूप मोठी जिम्मेदारी आहे. उल्हास मोहपे बॅक टू द पेविलियन. चेतन नॉन स्ट्रायकर इनवर असेल. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील. धावपलकाचा विचार केला. धावपलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 26 धावा आहेत. 24ची अजूनही आवश्यकता. 8 बॉल आणि 24. विकास आलेत आता मैदानाच्या आत. 8 बॉल 24 धावा. चांगलं रंगलंय हे बॅटल. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी ट्रॅकवर. जय प्रभावित करणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. त्याची कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. क्रिकेटचा थरार रणशिगेला पोहोचला. हळूहळू प्रेक्षक वर्गाची गर्दी देखील वाढत चालली. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करत असताना पाहायला मिळाले. वेळ भरपूर घेत आहेत तुम्ही. जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगररावे टीम 24ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार. इथे राखलेला हा चेंडू सुंदर राहिलाय. चेंडू आलाय डॉट. 7 बॉल शिल्लक. 24 धावांची आवश्यकता. 7-24 हे समीकरण. व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी जे मात्र पाहायला मिळते जयकडून. प्रभावित करतोय या षटकामध्ये.
जो संघ जिंकेल तो जय भवानी खाटेकर या टीम बरोबर सेमीफायनल 2 खेळताना देखील पाहायला मिळेल. 7 बॉल 24 धावा. जय तयार आहेत. स्ट्रायकर इनवर विकास. टाकलेला बॉल फटका चांगला आलाय. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रन आउट. फलंदाज बाद. शेवटचे बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये. 6 बनवायच्या 23 धावा. तयारीमध्ये राहायचंय. शिवळेश्वर शिवळे. जशी मॅच संपेल लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि त्यांच्या विरुद्धामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल ओम साई कलम खांडे. गोलंदाजी ट्रॅकवर अंतिम षटकामध्ये दीपवीर बिराडे यांना आमंत्रित केलं. 6 बॉल आहेत. 6 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता. चला लवकरात लवकर मॅच चालू करा. विनंती राहील टीम जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावे. प्रशांत चला थोडस फास्ट खेळा ही विनंती. 6 बॉलमध्ये अजूनही धावा बनवायच्यात. विजयासाठी 23. पहिले 3 बॉल फार महत्वाचे राहतील. तो या पहिल्या 3 बॉलवर जर 2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये सरळ गाव देखील पुनरागमन करू शकेल. 6 बॉल 23 चा सामना. दीपवीर गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल चांगला फटका पाहायला मिळेल. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्नच नाहीये. तिथे प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता 2 धावा. वेल रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतील. तिसऱ्या पंचांची मदत आहे. रनआउट आहे की नाही. बॅट क्रीज मध्ये पोहोचली का ते पाहायचं. रन आउट. फलंदाज बाद. गोलंदाज दीपवीर बिराडे हा सामना जिंकवत असेल तर अवी कालेकर यांच्या वतीनं 500चं कॅश प्राइज. 22ची अजूनही आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 5 बॉल शिल्लक आहेत. बिग पॅटल जे मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल चांगला फटका पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षणाची चांगली सजावट जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. ती आता 29 धावा. 7 बाद 29. 4 चेंडू आहेत. 21ची आवश्यकता. 4 बॉल 21 हे समीकरण कशा प्रकारे होईल कामगिरी ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना क्रिकेटचा थरार खास करून आपल्याला पाहायला मिळतो.
4 बॉल 21 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल लाईन लेंथ तिथे खराब आपल्याला पाहायला मिळते. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते पाहायचं आपल्याला. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. दीपवीर यांची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दीपवीर टाकलेला बॉल चांगली चांगली गोलंदाजी. दीपवीर बिराडे प्रभावित करतायत. शेवटच्या षटकात त्यांना आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. अचूकता दाखवत आहेत आपल्या गोलंदाजीत. चांगला चेंडू. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर कामगिरी कशा प्रकारे होतीये ते पाहायचं आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा प्रभावित करतोय. काय गोलंदाजी केली जाते. रनआउटची संधी आहे परंतु इथे प्रशांत बाईकच्या रूपाने एक सिंगल जे मात्र पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला प्रभावित करतोय दीपवीर. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. या मॅचची हवा पूर्णपणे काढून टाकले ज्या प्रकारची गोलंदाजी होती. गोलंदाज दीपवीर गोलंदाजी ट्रॅकवर तयार. इथे टाकलेला बॉल बिग हिट केला. उंच फटका. उशीर झाला या फटक्यांसाठी परंतु इथे येतोय हा सिक्सर. बॉल शिल्लक आहे. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. भरपूर चांगला फटका सजवत असताना पाहायला मिळाले. एकही मिनिटाचा विलंब न करता हा शेवटचा बॉल पडल्यानंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. टीम शिवळेश्वर शिवळे. बॉल द्या मैदानाच्या आत लवकरात लवकर. प्रशांत बॉल आलाय पहा. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना सेमी फायनलचे दरवाजे उघडलेत जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावे टीमने. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय. चांगला फटका. तिथे आले क्षेत्ररक्षक जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावे संघ टॉप 4 सेमी फायनल मध्ये दाखल. अभिनंदन प्रशांत शेळके टीम. चला लगेच शिवडे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं संधी डीजेला. या क्रीडा स्पर्धेसाठी जिल्हा परिषद ठाण्याचे उपाध्यक्ष सुभाषदादा पवार काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही परंतु त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत आणि मनोहरदादा आलम यांना त्यांनी पाठवलेले आहेत या क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी. तर व्यासपीठावर आपण शुभ सन्मान जो मात्र करतोय मनोहरदादा आलम यांचा यायचं आपण. मनोहरदादा आपला विशेष सन्मान जो मात्र केला जातोय. मनापासून धन्यवाद. गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावे टॉप 4 मध्ये एंटर.